नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ पोथीमधील अध्याय 7वा हा प्रामुख्याने अक्कलकोटचे राजे मालोजीराव आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या स्वामी समर्थावरील निस्सीम भक्तीवर आधारित आहे. या अध्यायात समर्थांच्या किमयागार स्वरूपाचे आणि वेदांत ज्ञानाचे वर्णन आहे. अध्याय 7वा प्रमुख मुद्दे आणि अर्थ. मालोजी राजांची भक्ती. अक्कलकोटी मालोजी राजे हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. ते नित्य नेमाने समर्थांची सेवा करत आणि समर्थांना साक्षात परब्रह्म मानत. विष्णुबुवा ब्रह्मचारी. मुंबईतील विष्णुबुवा ब्रह्मचारी हे मोठे वेदांती होते, ज्यांनी परधर्म परदेशकांचा पराभव करून अनेकांचे भ्रम दूर केले होते. त्यांना समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आणण्याचा हेतू मालोजी राजेंनी व्यक्त केला. स्वामींची किमया. या अध्यायात स्वामी समर्थांना किमयागार म्हटले आहे. हे किमयागार शरीरातील रोग दूर करतात, दारिद्र्याला श्रीमंत करतात आणि नास्तिकाला आस्तिक बनवतात. सद्गुरूंचे महत्व. जो खरा किमयागार आहे म्हणजे जीवनाचे कल्याण करतो, त्यालाच खरा नाथ स्वामी म्हणावे असे वर्णन यात आहे. सार. हा अध्याय समर्थांचे निर्गुण सुगुण स्वरूप, भक्तांचे रक्षण आणि त्यांना मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य सांगतो. श्री स्वामी समर्थ चरित सारामृत नित्य सेवेत वाचले जाते. विशेषतः गुरुवार किंवा एकादशीला हे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते. श्री स्वामी सारामृत तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार कधीही वाचू शकता, पण पारायणासाठी दशमी, एकादशी, द्वादशी व तिथी उत्तम मानतात, ज्या 3 दिवसात पारायण होते. तसेच रोज 1 किंवा 3 अध्याय वाचणे ही स्वामींची नित्य सेवा करणे हे स्वामींना प्रिय आहे, ज्यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते. रोज 1 अध्याय वाचला तरी चालेल, जेणेकरून तुमची स्वामी भक्ती अखंड राहील. वेळेची निवड. सकाळी 3 ते 5 या वेळेत ब्रह्ममुहूर्तावर उठून वाचन करणे विशिष्ट फलदायी मानले जाते. नियम आणि भक्ती. वाचन करताना पूर्ण श्रद्धा भावनेने वाचावे. असे केल्यानेच पारायणाचे पूर्ण फळ मिळते. अतिरिक्त सेवा. स्वामी समर्थ मंत्राचा जप किमान 3 माळा, श्री स्वामी समर्थ स्तोत्र, श्री गुरुवस्तन स्तोत्र आणि तारक मंत्र याचाही समावेश नित्य सेवेत करावा. सारांश. तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही कधीही हे वाचन सुरू करू शकता, पण काही विशेष तिथी नियम पाळल्यास अधिक लाभ होतो असे मानले जाते.